पॉवर ऑफ इग्नोरन्स, अज्ञानाची शक्ती. कल्पना करा, तुमच्या समोर एक मोठं स्वप्न आहे, पण लोक म्हणतात हे खूप अवघड आहे, हे खूप रिस्की आहे, यात खूप लोक अपयशी झाले आहेत. आणि तुम्ही विचार करता कदाचित हे माझ्यासाठी नाही. पण इतिहासात अनेक वेळा असं झालंय, ज्यांना माहीतच नव्हतं की हे अशक्य आहे, त्यांनीच ते करून दाखवलं. यालाच म्हणतात पॉवर ऑफ इग्नोरन्स. पाठ 1. अज्ञान म्हणजे नेहमीच कमजोरी नसते. आपण लहानपणी कसे असतो आठवतं का? आपण चालायला शिकतो, पडतो, पुन्हा उठतो. आपल्याला कोणी सांगितलेलं नसतं की तू पडशील. आपण फक्त प्रयत्न करत राहतो. पण जसं जसं आपण मोठे होतो, तसतसं आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या जातात. हे करू नकोस, ते कठीण आहे, लोक काय म्हणतील, तू अपयशी होशील. आणि हळूहळू आपल्या मनात भीती वाढते. म्हणजे काय? कधीकधी ज्ञान वाढतं, पण धाडस कमी होतं. पाठ 2. ओव्हर थिंकिंगची समस्या. आजच्या जगात एक मोठी समस्या आहे, ओव्हर थिंकिंग. लोक एखादी गोष्ट सुरू करण्याआधी इतका विचार करतात की शेवटी ते सुरूच करत नाहीत. उदाहरणार्थ, कोणाला यूट्यूब चॅनल सुरू करायचा असतो. तो विचार करतो, लोक हसतील का? व्ह्यूज येतील का? जर व्हिडिओ फ्लॉप झाला तर? आणि या सगळ्या विचारांमध्ये त्याचं स्वप्न सुरू होण्याआधीच संपतं. पण काही लोक असतात ज्यांना या सगळ्याचा विचारच नसतो. ते फक्त कॅमेरा चालू करतात, व्हिडिओ अपलोड करतात आणि हळूहळू ते शिकत जातात. पाठ 3. अज्ञान भीती कमी करतं. भीती कुठून येते? भीती बहुतेक वेळा आपल्या कल्पनेतून येते. आपण कल्पना करतो, जर अपयश आलं तर? जर लोकांनी नाकारलं तर? जर आपण चुकीचं ठरलो तर? पण जेव्हा आपल्याला या सगळ्याचा विचारच नसतो, तेव्हा आपण फक्त ॲक्शन घेतो. आणि आयुष्यात ॲक्शन घेणारे लोकच पुढे जातात. पाठ 4. एक छोटी गोष्ट. एकदा एका गावात 2 लोकांना एक मोठा दगड हलवायचा होता. पहिला माणूस खूप हुशार होता. त्यानं दगड पाहिला आणि म्हणाला, हा खूप जड आहे, हा हलणार नाही, हे अशक्य आहे. दुसरा माणूस इतका विचार करत नव्हता. त्यानं फक्त दगड ढकलायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीच झालं नाही, पण तो थांबला नाही. काही वेळानं दगड थोडा हलला आणि हळूहळू तो दगड बाजूला झाला. का? कारण पहिल्या माणसाला खूप माहिती होती. दुसऱ्या माणसाकडे फक्त प्रयत्न करण्याची तयारी होती. पार्ट 5. सक्सेसचे रहस्य. यश मिळवणारे लोक परफेक्ट नसतात. त्यांना सगळं माहितीही नसतं, पण त्यांच्याकडे एक गोष्ट असते, ते सुरुवात करतात. ते अपयशाला घाबरत नाहीत, कारण त्यांना प्रत्येक शक्यता माहीत नसते. आणि कधीकधी हीच गोष्ट त्यांना पुढे घेऊन जाते. म्हणून लक्षात ठेवा, कधीकधी जास्त ज्ञान आपल्याला थांबवतं आणि थोडं अज्ञान आपल्याला पुढे ढकलतं. म्हणून जर तुमच्या मनात एखादं स्वप्न असेल, तर लोक काय म्हणतात हे विसरा. फक्त सुरुवात करा, कारण कधीकधी ज्यांना माहीत नसतं की हे अशक्य आहे, तेच ते शक्य करून दाखवतात. जर तुम्हाला असेच सायकोलॉजी आणि सक्सेसचं सिक्रेट समजून घ्यायचे असतील, तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे आपण शिकतो मन समजून घेण्याची कला.